नमस्कार. मी अरविंद आठले. मागच्या भागामध्ये आपण हरी जाखळे यांची कथा आहे. ते दर्शनासाठी आले होते, पण मनात हेतू संसार सुखाचा हेतू. कुठल्याही साधू संताला ही मागणी आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या अंगावर ते थुंकले. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की संसारात राहा, ठीक आहे, पण ज्याने तो संसार दिला त्या श्रीहरीची आपण आठवण ठेवली पाहिजे. आणि त्यानंतर आपण रामचंद्र गोविंद निमोणकर यांच्या कथेमध्ये चाललो आहोत. मी मिलिंदरावला विनंती करतो की आजचा कथाभाग त्यांनी आता पुढे सुरू करावा. नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. काका, तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया. आपण 19व्या अध्यायात आहोत आणि हरी दाखल्यांची कथा आपण ऐकली. काकांनी सांगितलं तो संदर्भ, आणि त्यानंतर आपण निमोणकरांची कथा ऐकतो आहोत. तर त्या निमोणकरांच्या कथेमध्ये असं आहे की त्यांना असं वाटत होतं की योगाभ्यासामध्ये मी अतिशय प्रवीण व्हावं, आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. तर एकदा ते कपिलधारा तीर्थावरती, म्हणजे आपण आधी बघितलेलं आहे की गजानन महाराजांनी जवळपास तिथे 12 वर्ष 13 वर्ष तप केलेलं आहे ते स्थान. तर त्या स्थानावरती ते गेले त्यांच्या मित्राबरोबर, आणि ते तिथे दिवसभर तो शोध करत राहिले की मला ह्या योगशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवून देणारा असा कोणी तिथे साधू सापडतो का. आणि कारण तिथे साधू वैराग्यांची काही कमतरता नव्हती, ते तीर्थक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध पावलेलं होतं कपिलधारा. त्याचं महात्म्य अगदी अगाध आहे. तर त्या तिथे सगळी जणी जे साधू वगैरे सगळे जमले होते त्यांना ते विचारत होते. तर नाही नाही असं सगळेजण म्हणत होते की आम्हाला नाही माहिती. म्हणजे त्याच्यामध्ये खरे साधू होते असं म्हणायला हरकत नाही. नाही तर एखादा बंधू म्हणाला असता, आओ बेटा इधर आओ मैं तुम्हें बताता हूँ, मग पैसे काढणं वगैरे सगळ्याच्या गोष्टी, पुढचा बाजार व्यापार काय आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तसं काही घडलं नाही त्यांच्या बाबतीत मध्ये. तर त्या ओव्यांचं आपण वर्णन आपण थोडस बघूया, कारण आपण अध्यायात 19व्या आहोत. तर तिथून आपण ते पुन्हा तो धागा जोडून आपण ह्या निमोणकरांच्या कथेकडे येऊया. ऐसाच एक निमोणकर गोविंदाचा कुमार रामचंद्र नामे साचार ओव्हरसिअरच्या हुद्द्यावरी. म्हणजे ओव्हरसिअर होते. आता ओव्हरसिअर हे पद आजकाल आहे की नाही मला माहिती नाही, पण त्या काळी ते होतं ब्रिटिशांच्या काळात. बेंद्रे वासुदेव सर्वेअर, म्हणजे त्यांचा जो मित्र होता त्यांच्याबरोबर, तो वासुदेव बेंद्रे नावाचा सर्वेअर पदावरती काम करणार होता त्यांच्या बरोबर. तो आणि निमोणकर आले मुकना नदीवर. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात बुधव नाशिक जिल्ह्याच्या वनश्रीती रमणीय अति. आता या स्थानाचं वर्णन दासगणू करतायत बघा. वनश्रीती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात. फलभारे तरुवर वाकले असती अपार, वन्य पशु फिरती स्वैर बिब्बट लांडगे ते ठाय. आता हे जे वर्णन आहे ते दाट जंगलाचं वर्णन आहे. ते त्या काळी असलं पाहिजे जंगल, कारण अलीकडच्या काळात जेव्हा मी त्या स्थानावरती गेलो होतो तेव्हा फक्त विरळ अशी झाडी किंवा असं जे काही हे रमणीय वर्णन आहे दासगणू महाराजांनी केलेलं, ते काही तिथे दिसलं नाही. आणि पर्यटक किंवा वन डे पिकनिक साठी येणार पब्लिक भरपूर त्या स्थानावरती मला आढळून आलं. आणि अर्थातच का नाही, तर ते निसर्गरम्य ठिकाण आहे आणि प्रत्येकाची काही आध्यात्मिक ओढ असते अशातला भाग नसतो ना. प्रत्येकाला त्या स्थानावर जाऊन इथे, आणि बरं असंही आहे की मुंबई पुण्याहून किंवा नाशिकहून या मुकना नाल्यावरती किंवा कपिलधारा तीर्थावरती येणारी जी मंडळी आहेत त्या प्रत्येकाला कुठे माहिती आहे की या स्थानावरती गजानन महाराजांनी 12-13 वर्ष तप केलेला आहे एकांतवास स्वीकारून.
हे माहितीच नाहीये ना कोणाला. ज्यांना माहिती आहे त्यांना ह्या तीर्थाचा क्षेत्र महिमा काय आहे तो माहिती आहे, म्हणून त्या ओढीने पण येणारी माणसं आहेत, नाही असं म्हणत नाही. पण मी जेव्हा त्या स्थानाला भेट दिली तेव्हा मला तो प्रचंड प्रमाणात बहरलेला असा पिकनिक स्पॉट जाणवला, एवढं मात्र नक्की. पण आपल्या मनामध्ये मात्र तो कुठेतरी एक अंतरला शोध चालू असतो की अरे महाराज या स्थानावर आले असतील का, किंवा इथे जे काही घडतंय किंवा आणखीन काही शंकर महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा तिथं काहीतरी घडलेलं आहे, त्याचा आपण उहापोह केलेला आहे त्या सिरीज मध्ये. तर तिथे प्रत्यक्ष हनुमंताचं दर्शन होतं, प्रत्यक्ष गणेशाचं दर्शन होतं, अशी ही आख्यायिका सांगितली जाते. मग तो हनुमंत जो चिरंजीव आहे, प्राणरूप आहे, तो त्या स्थानावरती कुठे सापडतो का? मग काही जण म्हणतात अहो आम्हाला ते एवढा मोठा वानर दिसला, आम्ही त्याला नमस्कार केला, तो काहीतरी असा ओरडाआरडा करत निघून गेला, आम्हाला मारुतीचं दर्शन झालं. भाव चांगला आहे तुमचा, भाव शुद्ध आहे म्हणून तुम्हाला त्या वानरामध्ये मारुती दिसला. पण मारुतीला सरसकट वानर म्हणणं किंवा वानराच्या ठाई मारुतीला पाहणं हे कितपत योग्य आहे हे ज्याचं त्यांनी ठरवावं. कारण नर आणि वानर यातला जो फरक आहे, तो फरक किती आहे, तर हेअर क्रॅक एवढाच फरक आहे, याच्या पलीकडे काही फरक नाही. ते धरलेलं रूप आहे हे लक्षात घ्या, तोही नरच आहे पण त्यांनी वानरचं रूप धरलेलं आहे. तो वानर म्हणजे काय, नरासारखा नाही तो वानर. म्हणजे त्याच्या अंगकाठीवरनं, त्याच्या एकंदर चेहरेपट्टीवरनं, किंवा त्याला जी शेपूट जोडली गेली, आपण जी म्हणतो पुच्छते मुरडिले माथा, किरीटी कुंडले भरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. रामदास स्वामींनी वर्णन केले ना मारुती स्तोत्रामध्ये. मग रामदास स्वामींना कसे दिसले हो हनुमंत, तर ते असे दिसले का की त्यांची खरोखर आहे. आता त्यांनी ते का वर्णन केलं की पुच्छते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी. मग एकीकडे किरीट कुंडल घालणारा, अगाध शक्ती असणारा, मनुष्याची वाणी बोलणारा, आणि जो चिरंजीव आहे, जो प्राण आहे, जो सगळ्यांच्या हृदयामध्ये, सगळ्यांच्या शरीरामध्ये संचरत असतो सतत, त्याचं वर्णन समर्थ रामदास स्वामी, ज्याला शेपूट आहे किंवा त्याच्या हनुवटीला जो फुगीरपणा आहे चेहऱ्याला, असं वानरासारखं वर्णन समर्थ रामदास स्वामी का करते? कारण त्यांना तो मारुती दिव्य स्वरूपातच दिसला असला पाहिजे, म्हणजे नर स्वरूपातच, नर नाही. तर या स्वरूपात दिसला असला पाहिजे. पण या संतांची सगळ्यांची जी फोरसाईट म्हणतो आपण ज्याला, दूरदृष्टी इतकी काही अफाट असते, त्यांना काळाच्याही पलीकडचं दिसत असतं. म्हणूनच रामदास स्वामींनी मारुतीरायांची स्थापना ज्या वेळेला केली, जिथे जिथे म्हणजे 11 ठिकाणी केलेली आहे, 11 मारुती जे प्रसिद्ध आहेत त्याच्याही यात्रा निघतात ही माहिती आहे आपल्याला. तर त्या 11 मारुतींच्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक ठिकाणी मारुतीचं रायांचं स्वरूप हे असंच रेखाटलेलं आहे. पुच्छते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा, आणि ठकारे पर्वता ऐसा. म्हणजे एखादा पर्वत बेला अभेद्य पर्वत असा समोर उभा राहील, असा तो उभा राहतोय. ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपा, तरी सुद्धा कसा आहे, नेटका आहे आणि सडपातळू आहे. म्हणजे स्थूल कुठेतरी सुटलेलं अंग आहे, अशातले मारुतीराय त्यांनी दाखवले नाहीये. आणि हे का केलं, तर त्यांना माहिती होतं की जनसामान्यांच्या पुढे जर अशा काही चमत्कृतीपूर्ण रूपात आपली देवता उभी राहिली, आपली आराध्य देवता उभी राहिली, तर त्या देवतेप्रती आकर्षण चटकन निर्माण होऊ शकतं. म्हणून आजही आपण बघूया की कोणतंही खेडेगाव असो, आदिवासी पाडा असो, किंवा अगदीच अप्रसिद्ध अशी काही ठिकाणं असो, तिथं मारुतीचं मंदिर असतंच असतं. भले मग त्याचं रोपडं काही का असेना, मंदिराचं, मारुतीचं नाही, मारुतीरायांचं रोपडं एकच असतं. पण प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये मारुतीचं मंदिर नाही अशी एकही ठिकाण आपल्याला इथे सापडत नाही. त्याचं कारण हेच आहे की मारुती रायांबद्दल आकर्षण प्रत्येकाला आहेच.
मग ते मारुती राय कपिलधारा तीर्थावरती सापडतात का, कारण ते तिथे वास करतात, हे असं काहीतरी जनमानसात अगदी पक्क असं ठसलेलं आहे. वास्तविक तो आपल्या हृदयातच वास करतो. आपल्या प्राणांच्या आवागमनाबरोबरच त्याचं आपल्या शरीरामध्ये संचरण चालू असतं. मग कुठे त्याला शोधायला जायचं? मग 11 मारुतींच्या ठिकाणी शोधायला जायचं का आणखीन कुठे शोधायला जायचं, याचा विचार प्रत्येकाने करावा, कारण तो आतमध्येच आहे. मग हे अशी दैवत शोधायला लोक या अशा तीर्थक्षेत्री जातात आणि मग कुठेतरी काहीतरी समाधान करून घेतात. ठीक आहे. इच्छा, भाव, समर्पण, श्रद्धा ह्यातलं थोडा जरी प्रादुर्भाव झालेला असला आतमध्ये, तरी अशा स्वरूपाच्या जे काही श्रद्धा आहेत त्या विकसित होतात. त्याला आपण कधी नावं ठेवू नये किंवा हसूही नये. तर हे सगळं वर्णन जे आहे की ते निबिड अरण्य आहे. त्यानंतर वन्य पशु आहे. वन्य पशु अजूनही आहेत, पण ते आपल्याला आपला पिकनिक स्पॉट बघून बाजूला झालेले आहेत सगळीकडे. आपल्याला ते दिसत नाही. आजचं कपिलधारा क्षेत्र तीर्थ हे फार वेगळं आहे, त्यावेळचं फार वेगळं होतं. असो या मुकण्या नाल्यापासी, जवळ एका खोऱ्यासी, एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास, लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यांसी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्यांचे मन, गोसावी बैराग्या लागून पुसू लागले ते तेल्या. नाही नाही माहित मात, ऐकू येई सर्वत्र तेणे निमोणकर चित्तात हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता, कोठे भेटेल तत्वता ते कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी एक पुरुष देखील अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. म्हणजे अजानुबाहू असा अधिकारी पुरुष त्यांच्या मनामध्ये तो ठसला, ज्यांना ज्यांना त्यांनी पाहिलं तिथे. उंच बांधा, आता वर्णन आहे बघा. उंच बांधा, अजानुबाहू तर आहेतच. उंच बांधा मुद्रा शांत, बसला होता ध्यानस्थ, त्यास घातले दंडवत, निमोणकराने अष्टांगेसी. कुठेतरी आतमध्ये काहीतरी खूण पटल्याची त्यांना ही निमोणकरांना खूण पटली असावी की अरे हा माझी इच्छा पूर्ण करेल, की मला योगाभ्यासामध्ये प्रवीण व्हायचंय, तर ते हा म्हणून माणूस पूर्ण करेल, हा योगी पूर्ण करेल, हा ध्यानस्थ बसलेला आहे. त्यास घातले दंडवत निमोणकराने अष्टांगेसी. दंडवत हे साष्टांग नमस्कार, हा 8 अंग, शरीराचे 8 भाग जमिनीला त्या शास्त्राप्रमाणे टेकवून केलेला नमस्कार असतो. धडंगासारखं कसं तरी शरीर लोटून दिलं, नाक घासलं, झाला साष्टांग नमस्कार, असा नमस्कार नाहीये. प्रत्येक गोष्टीला आपल्या भारतीय संस्कृतीत, भारतीय परंपरेत शास्त्र सांगितलेलं आहे. त्या शास्त्रोक्त प्रत्येक गोष्ट असल्यामुळे नमस्कार सुद्धा कसा करावा ह्याचही एक शास्त्र विकसित केलेलं आहे. पण त्याकडे लक्ष कोण देतो, अशी आजची परिस्थिती आहे. असो हा काळाचा महिमा आहे, आपण काय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. त्यास घातले दंडवत निमोणकराने अष्टांगेसी, बराच वेळ झाला जरी योगीन काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटीना अन्न तिळभर. आता सकाळपासून आलेले आहेत तिथे, तर काही पिकनिक साठी काही खाण्याच्या वस्तू आणलेल्या नाहीत बरोबर, बिस्लेरीच्या बाटल्या आणलेल्या नाहीत. त्यामुळे पोट भरलं की मग विचारा काय कोणी आता साधू बाबा दिसतो का मला योगाभ्यास शिकवता, असं काही नव्हतं. आस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो, पोटीनं अन्न तिळभर विराड राहिले बहुदूर. बहुतेक ते इगतपुरीहून किंवा नाशिकहून तिथं आलेले असावेत. विराड म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण दूर राहिलं असं त्याच्यामध्ये आहे ना. कपिल धारेचे धरून नीर
तुंब्यात गोसावी निघाले. मग तिथे जे काही गोसावी बैरागी होते ते आता संध्याकाळच्या त्यांच्या काही स्नानसंध्येसाठी किंवा आणखीन पूजेसाठी त्यांचा जो तुंबा किंवा जो कमंडल होता त्याच्यामध्ये कपिलधारेचं पाणी घेऊन गोसावी सुद्धा आता त्या स्थानावरून निघून जायला लागले. तो निमोणकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्या योग गाथा मशी काही शिकवाहो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्य दानी, हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी. आता चित्रपट म्हणजे काय, तर एक ताम्रपट सारखा जो तांब्याचा एक त्यांनी तुकडा त्याला दिला निमोणकरांना, त्याच्यावरती काही मंत्र लिहिलेले होते किंवा काही चित्रकृती होत्या, काही चिन्ह असतील, तर त्याला त्यांनी महाराजांनी चित्रपट असं म्हटलेलं आहे, फीचर फिल्म नव्हे ती. तर हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी. षोडशाक्षरी त्यावर काय आहे, त्या चित्रपटावरती मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत, योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगांमध्ये. गोगलगाय शेप किडा. आता उपमा काय दिले, हे दासगणू महाराजांच्या उपमा आहेत की समर्थांनी ज्यांना ते सांगितलं निमोणकरांना की थोडा बहुत तुला योग येईल ह्या मंत्र प्रभाव आहे. कारण योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगलगाय शेप किडा हिमालयानं देईल वेढा, सागरीचा सिंप किडा मेरू पर्वता न जाय कधी. नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन धवती नवती केल्यावर. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खडा करे. तो देऊनिया त्यासी गुप्त झाले पुण्य राशी. तेच पुढे नासिकाशी गंगेवरी भेटले त्या. त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यांनी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा काहो आपणच केला. आपुल्या नाव गावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलले झाले त्या कारण. तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती. तू मूळचाच मूढमती, रहस्य त्याचे न जाणील. म्हणून त्याचे गूढ तुला पडते झाले जाण मुला. मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे. आता त्यांनी तांबडा खडा दिला होता त्यांना कपिलधारेच्या तीर्थावरती. तर तांबडा खडा हा नर्मदा गणपती म्हणून पूजला जातो. विशेषतः नर्मदेच्या पात्रामध्ये असे अनेक जे तांबडे गुळगुळीत दगड सापडतात, तर त्या दगडांपैकी एखादा दगड घरी आणून तो पंचायतन पूजेमध्ये पूजला जातो. अशी पूर्वापार अनेक घरांमध्ये, अनेक घराण्यातल्या देवघरांमध्ये असे नर्मदा गणपती आहेत. त्याला नर्मदा गणपती का म्हणतात, तर गणपती स्वरूप तो नर्मदेत सापडतो म्हणून. याच्याबद्दल एक अशी गमतीशीर गोष्ट सांगावीशी वाटते. मी जेव्हा नर्मदा परिक्रमेला गेलो होतो, परिक्रमा पूर्ण करून जेव्हा ओंकारेश्वरी आलो, तर त्यावेळेला मलाही तो नर्मदा गणपती घ्यायचा होता. कारण माझ्या घरामध्ये जो पिढीजात गणपती नर्मदा होता तो भंग पावला होता. त्याचं विसर्जन रीतसर मी केलं होतं, पण तिथे पुन्हा स्थापना करायची होती. तर तो मी ओंकारेश्वरूनच आणायचा असं मनात ठरवलं होतं. त्याप्रमाणे मी तिथे ते दुकानं मांडलेली होती, त्याच्यामध्ये अक्षरशः टोपल्या टोपल्या भरून असे नर्मदा गणपती मांडलेले होते. म्हणजे घ्या तुम्हाला काय पाहिजे तो घ्या. आता नर्मदा गणपती घेताना तिथे काही दोघं तिघं गिराईक होती ते पण घ्यायला. ते असं वरखाली असं बघून बघून ते निवडून निवडून चाललं होतं. तर मी आपलं सहज विचारलं, म्हटलं एवढं निरखून बघताय तुम्ही, काही त्याच्यात विशेष आहे का? अहो असं नाही म्हणे, गणपती खरेदी करायचा आहे ना, मग थोडं तरी त्याला गणपती पण पाहिजे की नाही. म्हणजे काय म्हटलं, मला कळे ना गणपती पण पाहिजे म्हणजे काय.
ते म्हणले असा फुगीर भाग दिसला पाहिजे, कुठेतरी अशी सोंडेसारखी रेघ दिसली पाहिजे. तसा गणपती आम्ही या ढिगाऱ्यामध्ये शोधतोय. तर मलाही अचंबा वाटला, की म्हटलं नर्मद्या गणपती, दगड तो तांबडा लाल चुट्टू, तो आणून ठेवायचा, त्याला गणपती स्वरूप मानायचंय, मग त्याला थोडा तरी गणपती पण पाहिजे, हे म्हणण्यात काय अर्थ आहे? म्हणजे मग भावना कुठे, श्रद्धा कुठे, आणि मग तुम्ही काय निवडताय आणि काय पारखताय? त्या गणपती बाप्पाला सुद्धा हसू आल्याशिवाय राहिलं नसेल त्यावेळेला. हे काय लोक आहे. तर त्याला त्या खड्यामध्ये गणपती पण शोधतायत ते. पण सुदैवाने असं म्हणावं असं वाटतं, आता ते काहीतरी कुठेतरी माझ्या नशिबात होतं, म्हणून मला जो सापडला नर्मद्या गणपती, त्याला खरंच फुगीर भाग आहे आणि त्याच्यावरती असं एक सोंडे सारखी रेघ आहे. मी मग दुसरे गणपती बघितले नाही, कारण गणपती पण मला शोधायचं नव्हतं. मला जो आवडला तो खडा मी घेतला. तर तो नर्मद्या गणपती, मग महाराजांनी इथे निमोणकरांच्या हातात कपिल धारेवरती तो तांबडा खडा दिला आणि महाराज त्याला सांगतायत की माझं नाव गजानन आहे, तू मूळचा मूढमती आहेस, म्हणून तांबड्या खड्याचा संदर्भ तुला कळला नाही, म्हणून तू मला म्हणतोस की तुम्ही तुमच्या नाव गावाला न सांगताच निघून गेलात. तर आता मी तुला सांगतो की हा जो तांबडा खडा तुला मी सिम्बॉलिक दिलाय, त्याचा अर्थ तसा होता की माझं नाव गजानन आहे, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या, नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूढमती, रहस्य त्याचे न जाणिले, म्हणून त्याचे गूढ तुला पडते झाले जाण मुला, मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे, धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत, होईल माझी तेठाया. आता हे धुमाळ वकिलांचं घर जे आहे नाशिकमध्ये, आता आहे माहिती नाही, त्यावेळेला तो वाडा होता धुमाळ वकिलांचा. त्या वाड्यामध्ये सुद्धा गजानन महाराजांचं वास्तव्य झालेलं आहे. तिथेही अनेक त्यांनी बारीक सारीक असे चमत्कार केलेले आहेत. आणि नाशिकला गोपाळदास महंतांना सुद्धा महाराज भेटलेले आहेत. नाशिकमध्येच त्या धुमाळ वकिलांच्या घराच्या आसपासच बिडकर महाराजांची सुद्धा महाराजांची भेट झालेली आहे. आणि मग एकमेकांना पाहून जे प्रेमाचं भरतं आलेलं होतं, त्या आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे की हे संत आपापसात काही बोलतच नाहीत, म्हणून जे भाव आतला एकमेकांशी जो जोडला जातो, त्या भावाद्वारेच ते सगळं काही संभाषण होतं. त्याच पद्धतीने गोपाळदास महंतांशी सुद्धा त्यांची अशी लांबूनच भेट झाली, कारण गोपाळदास महंत म्हणाले ना जवळच्या शिष्यांना की त्यांना नारळ साखर देऊन नेऊन द्या, आज माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानना, असं तेव्हा गोपाळदास महंत म्हणाले होते. प्रत्यक्षात भेट नाही हो, की आम्ही तुमच्या समीप येऊन बसतो, चहा पाणी करूया, विडी काढी ओढूया, असं काही नव्हतं की. मग हे जे सगळं चालू होतं त्याच्यामध्ये हे धुमाळ सदन हे जे उल्लेख आहे त्याचं महत्व त्यावेळेला खूप होतं, कारण महाराज तिथे येत असत, राहत असत. धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत, होईल माझी तेठाया. म्हणजे महाराज त्यावेळेला धुमाळ सदनामध्ये मुक्कामाला होते असं म्हणायला हरकत नाही. ऐसे बोलून निघाले महाराज, रस्त्यात गुप्त झाले, भिरी भिरी पाहू लागले चहूकडे निमोणकर. आता आजच्या काळात सगळे असे कमर्शियल बाबा बुवा काय म्हणतात, डोंट फॉलो मी, मी काय सांगितलंय तेवढं कर, मला जेवढं रक्कम तुझ्याकडनं हवी ऑनलाईन ती पेमेंट कर, पण डोंट फॉलो मी, हे प्रकार हल्ली खूप असतात. तर महाराज त्यांना काय म्हणाले की असं महाराज म्हणाले नाही, डोंट फॉलो मी, धुमाळ सदनापर्यंत चल, तिथे पुन्हा तुझी भेट होईल माझ्याशी. आणि महाराज गुप्त झाले रस्त्यामध्ये. विरी विरी पाहू लागले चहूकडे निमोणकर, कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवरी बैसले ऐसे पाहिली, मौनेच करून वंदन, कथिले धुमाळा कारण, कपिलधारे पासून जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला म्हणजे धुमाळ वकिलांना अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला, वाण कशाची सांग मग, त्यांच्याकडे न्यून काय, त्यांच्याकडे कमतरता काय,
त्याने जर तुम्हाला एवढं सगळं दिलं, प्रत्यक्ष तुम्हाला कपिलधारेवरती ते भेटले, याच्यामध्येच काय ते ओळख बाबा, एवढं धुमाळ वकील त्यांना सांगतायत. हे अवघ्या सामर्थ्याची खाण निसंशय आहे साची, सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किंमत. जो तांबडा खडा तुसी, दिला ठेवून तो पाटासी पाटावरती, करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर, योगाभ्यासही समोरी, त्या खड्याच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य, योगाभ्यास थोडा बहुत, आला निमोणकरा प्रत श्री गजानन कृपेने. आता ही निमोणकरांची आपण कथा ऐकली, याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की काही झालं तरी अशा जेव्हा चमत्कृतीपूर्ण घटना आयुष्यामध्ये घडतात, तर त्या घटनांचा जो घटनाक्रम असतो की ती साखळी असते, ती एवढ्यासाठीच असते की तुमच्या आतमध्ये तुम्ही जो एक भाव दृढ मनामध्ये धरून या सगळ्याचा शोध घेताय, मग त्या शोधाच्या पायी तुम्हाला जर त्या शोधाचं फळ द्यायचं असेल, तर अशा वेळेला ही संत मंडळी या पद्धतीची चमत्कृतीपूर्ण गोष्टी करत असतात. आता त्यावेळेला धुमाळांची मनस्थिती, सॉरी, निमोणकरांची मनस्थिती कशी झाली, ती सैरभैर झाले होते ते की काय चाललंय. कपिल धारेवरती भेटलेत, चित्रपट दिलाय, त्याच्यावर षोडाक्षरी मंत्र लिहिलाय, एक खडा तांबडा उचलून दिलाय आणि नावगाव न सांगता तिथून निघून गेले. पुन्हा ते नाशिकला गोदावरीच्या काठावर भेटलेले आहेत आणि डोळे वटारून गरबेच्या सुरात सांगतायत की अरे तुला अक्कल नाही का, मी तुला जो खडा दिला याचा अर्थ तुला कळत नाही का, तू जे काय शोधामध्ये आहेस तिथे तुझी बुद्धी पूर्णपणे पणाला लाव. सगळंच काही, मला असं वाटतं की त्यांच्या पायावर डोकं ठेवलं की होऊन जाईल असं कधीही नसतं. प्रत्येक ठिकाणी जरी शरणागत भाव असला तरी सत्सद विवेक बुद्धी सुद्धा जागृत ठेवावी लागते. बुद्धीवरती मायेचं पटल पांघरून चालत नाही, कारण त्यावेळेला तुम्हाला तत्क्षणी जे काही घडतं त्याचा अवेअरनेस हा लागतोच लागतो. म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की थोडा बहुत योगाभ्यास तुला येईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भाव जो आहे तुझ्या आतला, त्याच्यासाठी ह्या घडवलेल्या घटना आहेत. आणि मग धुमाळ वकिलांच्या घरामध्ये आल्यानंतर महाराज तर समोर बसलेले आहेत, पण तेव्हा महाराज एक अक्षरही बोलले नाहीत. त्यांनी ते कोणाच्या तर्फे सांगितलं, धुमाळ वकिलांच्या तर्फे, की त्यांनी त्यांना सांगितलं ना की पाटावरती हा खडा ठेवा. म्हणजे थोडक्यात उपचार काय करायचे ते धुमाळ वकिलांनी त्यांना सांगितले. महाराज काहीच तेव्हा बोलले नाहीत, कारण ज्यांना जे बोलायचं होतं, महाराजांना जे सांगायचं होतं, जे द्यायचं होतं, ते त्यांनी त्याच वेळेला त्यांना देऊन टाकलेलं. तर ही अशी निमोणकरांची कथा आहे.